नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही वाईमध्ये एका नर्सरीमध्ये आलो होतो. तर काही फुलांची झाडंही मला बघायची होती आणि आम्ही मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं होतं. तर त्याच्यासाठी आम्हाला एक गावामध्ये झाडंही लावायचं होतं आणि त्याचा फोटो वगैरे काढून तिथे सबमिट करायचं होतं मॅरेज सर्टिफिकेट भेटण्यासाठी. तर त्यासाठी ते पण झाड घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो वाईमध्ये. काय करतेस? आणि गावामध्ये आम्हाला जायचं होतं दुपारनंतर, थोडं ऊन कमी झाल्यानंतर झाड लावण्यासाठी. तर मग घरी आल्यानंतर थोडंसं जेवण वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर म्हणलं चल मी फुलांची झाडं आणली होती. एक गुलाबाचं झाड आणलं होतं आणि 4 असे खूप सुंदर फ्लॉवर होते. तर ते वेगवेगळे कलरचे, एकच जातीचे पण कलर्स वेगवेगळे होते. तर ते फ्लॉवर्स आम्ही आणले होते. तर त्याची जी सर्व रोपं आहेत तर ती ज्या प्लास्टिक बॅगमध्ये होते तर ते काढून मी वेगवेगळ्या कुंड्या होत्या माझ्याकडे त्याच्यामध्ये लावून घेतले. आणि इथं मीरा आणि पार्थ दोघांचं भांडण चाललंय, पाणी कोण आणणार त्याच्यावरून. आणि पार्थला आणायचं होतं आणि मीराने पटकन आणून दिलं, त्यामुळे त्याला थोडीशी चिडचिड झाली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही झाडं वगैरे सगळे जे आहेत तर ते लावून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलं. आणि त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही गावामध्ये पण गेलो होतो. तर पार्थ तर इथे भरपूर मदत करतोय, कारण त्याच्याही आवडीचं काम आहे. असं काही ना काहीतरी नवीन काम काढलं की त्याला इथे बसून ते सगळं चेक करायचंच असतं. त्यामुळे तो तर इथून काही हल्लाच नव्हता माझी पूर्ण झाडं वगैरे लावून होईपर्यंत. आणि झाडं तर लावून झाली, पण खूप ऊन असल्यामुळे आम्हाला काही जाता येत नव्हतं बाहेर झाड लावण्यासाठी गावामध्ये. तर त्यासाठी आम्ही थोडा वेळ बसलो होतो गप्पा मारत. आणि मी येताना एक दगडी खलबत्ता वगैरे आहे बनवतात तिथं, ते छोटासा जो सेट असतो, भातुकलीचा सेट असतो त्यासारखा, तर तो पण मी पाहिला होता. थोडंसं डेकोरेशनसाठी तो पण मला घ्यायचा होता, पण तिथे काही व्हिडिओ घ्यायचं जमलं नाही कारण आम्हाला भरपूर ऊनही होतं आणि लगेच घरी पण यायचं होतं. त्याच्यामुळे तिथलं काही व्हिडिओ घेतला नाही. पण तिथं मी ते खूप सुंदर असा तो सेट आहे तर तो सिलेक्ट करून आले होते. आणि तो जो सेट आहे तर तो मी घेतल्यानंतर त्याचा पण व्हिडिओ शेअर करेल. तर इथे आम्ही आलो गावामध्ये झाड लावण्यासाठी. तर मी व्हिडिओ घेतलं होतं थोडंसं, खूप जास्त डिटेल व्हिडिओ तर घ्यायला नाही झालं कारण आम्हाला ते झाड लावून मग परत यायचं पण होतं. तर छोटासा एक खड्डा केला होता झाड लावण्यासाठी आणि बाजूने त्याचे काठे लावले होत्या, कारण त्याला कंपाऊंड असं छोटंसं द्यायचं होतं, लावायचं होतं. तर त्यासाठी तर हे आम्ही झाड आणलं होतं. आता याचं नाव काही लक्षात नाहीये माझ्या. आम्ही ऍक्च्युली वडाचं किंवा पिंपळाचं असं जे मोठं झाड असतं सावली देणारं तर ते बघत होतो, पण ते काही भेटलं नाही. आणि त्याला अशी बाजूने जाळी पण लावून घेतली आहे. तर असं होतं एक छोटासा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.